चव्हाणवाडी टेकडी परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक. 2.34 लाखांचा मुद्देमाल जप्त. शहापूर पोलिसांची कारवाई. शहापूर चव्हाणवाडी टेकडी परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या 3 संशयितांना शहापूर पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गांजासह दुचाकी आणि मोबाईल असा एकूण 2,34,225 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अरविंद उर्फ राजवीर सुरेंद्र सिंग वय 24, मूळ राहणार अलसड ककरेज, जिल्हा चांदोली, उत्तर प्रदेश, सध्या राहणार शिवाजीनगर कोरोची. मोहसेन इर्शाद संधी वय 24, राहणार तिरंगा कॉलनी, गल्ली क्रमांक 1, कबनूर, आणि सार्थक श्रीप्रसाद बिंद वय 20, मूळ राहणार अलसड ककरेज, उत्तर प्रदेश, सध्या राहणार लक्ष्मी मंदिराजवळ कोरोची अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवार दिनांक 10 दुपारी 1:40 वाजण्याच्या सुमारास कोरोची हद्दीतील चव्हाणवाडी टेकडी येथील नाईक मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर गांजा विक्रीसाठी काही जण येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस कॉन्स्टेबल रोहित डावाळे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलिसांच्या पथकाने परिसरात सापळा रचला. संशयित तिघांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडून 57,225 रुपये किमतीचा 2 किलो 289 ग्रॅम गांजा आढळून आला. तसेच गुन्ह्यात वापरलेली आयक्यूब मोपेड आणि 3 मोबाईल संच जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 2,34,225 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट SR न्यूज 24 शहापूर.